बघा मैत्रिणींनो, ही आहे बॉर्डर रेडी रांगोळी. आज उद्या परवा सण असो वन असो रोज वापरा. नमस्ते, मी शिल्पा आकार रांगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो अगदी वेगळी अशी पेंट मार्करपासून बनवायची बॉर्डर रांगोळी. एकदाच बनवायची हो आणि वर्षानुवर्ष वापरायची. उत्तम असं ऑप्शन आहे. या व्हिडिओच्या एंडिंगला ना ही डिझाईन कापायची कशी, उत्तमरित्या पेंट मार्कर वापरायचा कसा आणि त्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आम्ही या व्हिडिओ थ्रू शेअर केलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. आता ही रांगोळी वॉटरप्रूफ आहे का? हो. ही रांगोळी वारंवार वापरता येते का? हो. स्टोरेज करता येते का? हो. ही अगदी इझिली स्टोअर करता येते, इझिली बनवतासुद्धा येते. आणि फक्त एकच पद्धत नाही हो, असे बरेच प्रकाराने ही रांगोळी मांडता येते. तर अशी एक आगळी वेगळी पेंट मार्करने बनवायची रांगोळी कशी बनवायची, चला तर मग शिकूया कशी बनवायची पेंट मार्कर रांगोळी. इथे मी 175 मायक्रॉनची OHP शीटचा पीस घेतलेला आहे. आता जेवढी आपली डिझाईन आहे अगदी तेवढीच घेतलेली आहे आणि ते आमचं प्रिंटआउट घेतलेलं आहे. आता हे आमचं म्हणजे आम्ही बॉर्डर रेडी रांगोळीमध्ये ही डिझाईन वापरली होती आणि ह्या डिझाईनची प्रिंटआउट घेतली आहे. इथे मी A3मध्ये आमच्याकडे प्रिंटआउट अवेलेबल आहेत, तर नक्कीच तुम्ही यासाठी आम्हाला DM करू शकता. आता इथे पहा, OHP शीट फिक्स राहावी म्हणून छोटी छोटी सेलोटेपने फिक्स करून घेतली डिझाईनला, म्हणजेच डिझाईनबरोबर आपल्या OHP शीटला. आणि त्यावर आपण वापरत आहोत कॅमलिन पेंट मार्कर. आता हे पेंट मार्कर कुठे मिळतं, कसं मिळतं, कुठे अवेलेबल आहे, हे आता काय ना, लोकेशन टू लोकेशन मॅटर करतो. मुंबई, नवी मुंबईसारख्या शहरामध्ये स्टेशनरी शॉपच्या कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. पण ग्रामीण भागात आणि कुठेतरी म्हणजे खेडोपाड्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. त्यामुळे ऑनलाईन आहे की नाही नक्कीच बघा. आणि कॅमलिन पेंट मार्करचं हे पेन तुम्हाला कोणत्याही मोठ्या स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल. बघा ना, ट्रेस केल्यानंतर किती छान डिझाईन उमटून रेडी आहे. अगदी छोट्या छोट्या टिप्स आणि हॅक्स आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये शेअर करत असतो, पण यूट्यूबमार्फतसुद्धा आम्ही ते शिकवण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे. बघा, अगदी हलक्या रीतीने आणि जास्त प्रेशर न देता तुम्हाला हा पेन चालवायचा आहे. आता नॉर्मल ब्लॅक परमनंट मार्करसारखाच चालतो का? हो, त्याच्यानुसारच चालतो. हा वॉटरप्रूफ आहे? हो, हा वॉटरप्रूफ आहे. तुम्ही याच्यावर कितीही स्क्रॅचेस करा किंवा काही करा, हा OHP शीटवर निघत नाही. बघा, इथे मी 6 टोटल फुलं बनवून रेडी केलेली आहेत. आता ही फक्त स्क्वेअरमध्ये आहेत, कारण आम्हाला तुमच्यापर्यंत हे सांगायचं आहे की आपल्याला OHP शीट कशी कट करायची आहे. तर पहा, इथे मी जे छोटे छोटे स्क्वेअर कट करून ठेवले, अगदी त्याचं जितकं कव आहे, त्या फुलांचा जितका कव आहे, त्या कवनुसार आपण सीझर तर फिरवतो आहेच, पण त्याचबरोबर आपण आपला तो जो पीस आहे फ्लावरचा तो सुद्धा टर्न करतो आहे. कळलं नाही ना? पहिल्या ह्याच्यात नाहीच कळतो नवीन कोणतीही टेक्निक. परत पहा, इथे आपण होल्ड केली आहे सीझरला आणि आपल्या पीसला पण आपण राऊंड फिरवतो आहे, ज्याने आपली कटिंग शार्प येईल. कटिंग शार्प येण्यासाठी सीझर शार्प असणं फार गरजेचं आहे, पण त्याचबरोबर गरजेचे आहे ते तुमचं स्किल. आणि स्किल हे कधीच पहिल्या ह्याच्यामध्ये शिकता नाही येणार. त्यामुळे तुम्ही वारंवार पहा, आपण इथे काय करतो आहे की सीझर घेतो आहे आणि आपल्या पीसलासुद्धा त्यानुसार फिरवतो आहे. आता बरेच जण इथे विचारतात, कटरचा वापर करू शकतो का? हो, तुम्ही करू शकता, पण सांभाळून. इजा होण्याची जास्त शक्यता आहे कटरने. सीझरने ते तुम्हाला इझिली कट करता येईल. पहा, इथे आपण 6 पीसेस कट करून घेतलेले आहेत. आता ह्या फुलांची मजा काय माहिती आहे का? मांडणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. 3-2-1 करून मांडणी केली की काहीसं अशा प्रकारचं फूल बनतं आणि हे अशा प्रकारचं फुलाची रांगोळीसुद्धा बॅकग्राऊंड हंतरून टाकली ना तरी किती सुंदर दिसेल. माझ्या उंबरठ्यावर जेव्हा ही फुलं मांडली तेव्हा ती खूपच सुंदर दिसत होती. आता बरेच जण म्हणतात ही न हलू नये म्हणून अशीच ठेवायची का? नाही, छोटंसं पीस ऑफ सेलोटेप लावून तुम्ही अशा प्रकारे तर सजवू शकताच. अगदी घरातल्या किचनमध्ये एंट्रन्स करताना सुद्धा ह्या जो डोअर आहे त्यालासुद्धा मी त्या प्रकारे लावून बघितलं तर इतकं छान दिसत होतं. पूजेला, दिवाळीच्या वेळेला किंवा स्पेशल ओकेशनच्या दिवशीसुद्धा आपण आपलं घर अशा प्रकारे नक्कीच सजवू शकतो. छोटे छोटे सेलोटेप लावून मी इथे स्टिक करून पाहिलं तर इतकं सुंदर वाटत होतं. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे वा, आपल्या पूजेच्या दिवशी आपल्याला काहीतरी सजवण्यासाठी वॉलवर किंवा आपल्या अशा डेकोरेटेड डोअरवरती सुद्धा आपल्याला लावायला खूप सुंदर असं ऑप्शन मिळालं. उंबरठ्यावर सुद्धा अशी वेल बनवली आणि अशा प्रकारे जेव्हा हे मांडलं तेव्हा पण ते सुंदर दिसत होतं.
आहे ना मस्त अशी आयडिया. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि हो मैत्रिणींनो, काहीसं असाच आणि अशाच प्रकारचा यूज नाही आहे, असे तर बरेच त्या फ्लावरचे यूज मी करून पाहिले आणि मला ते प्रत्येक यूज खूप आवडले. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवर, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रेडी रांगोळीच्या भोवती. आम्हाला नक्की सांगा तुम्हाला ही आयडिया कशी वाटली. भेटूया अशाच मस्त मस्त आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, मस्त मस्त रांगोळी बनवत राहा आणि जर काहीही अडत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.